पिंपळनेर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉक्टर योगिता जितेश चौरे यांचा पदग्रहण समारंभ आज नगर परिषद सभागृहात मोठ्या उत्साहात संपन्न झाला। सकाळी 11 वाजता झालेल्या या सोहळ्यात भाजपच्या नेतृत्वाखाली नगर परिषदेची नवी प्रशासकीय वाटचाल सुरू झाली। यावेळी डॉक्टर योगिता चौरे यांची भाजपच्या गटनेतेपदीही अधिकृत निवड करण्यात आली, तर प्रतोदपदी नगरसेविका प्रज्ञा चंद्रशेखर बाविस्कर यांची निवड जाहीर करण्यात आली। राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडला। माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, माजी आमदार कुणाल पाटील यांचीही यावेळी उपस्थिती होती। भाजपचे जिल्हाध्यक्ष, मंडल पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। नगर परिषद सदस्य, महिला आघाडी, युवा मोर्चा, बूथ प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुखांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली। डॉक्टर योगिता चौरे यांनी पदभार स्वीकारताना पिंपळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला। शहरातील पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता व मूलभूत सुविधांना प्राधान्य दिले जाईल असे त्यांनी सांगितले। सर्व नगरसेवकांना विश्वासात घेऊन विकास कामे राबवली जातील असेही त्यांनी स्पष्ट केले। पदाच्या ग्रहणासाठी मी आज इथे जी उभी आहे माझा परिवार तसेच माझे सर्व पत्रकार बंधू व मीडियाचे जे काही बांधव आहेत त्यांचाही मी आभार मानते, कारण त्यांच्याशिवाय मी जनतेसमोर पोहोचू शकली नसती। आणि मी जे काही मेहनत केली, आम्ही जी काही मेहनत केली पक्षाच्या वतीने सर्व कार्यकर्त्यांनी, ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसती व त्यांना ते आम्ही जी मेहनत घेतोय ती त्यांच्यापर्यंत पोहोचली नसती। म्हणून त्यांचे सर्वांचेही मी धन्यवाद मानते। मान्यवर माननीय धुळे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष माननीय बापूसाहेबजी खलाने, तसेच धुळे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष माननीय बबन भाऊ चौधरी, तसेच भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हा उपाध्यक्ष भैया सो चंद्रजीजी भामरे, तसेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य माननीय इंजिनियर मोहन रावजी सूर्यवंशी, तसेच माननीय श्री किशोर संघवीजी साहेब जिल्हा कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या उत्साहात नव्या नेतृत्वाचे स्वागत केले। पिंपळनेर नगर परिषदेत भाजपच्या नेतृत्वाखाली स्थिर व विकासाभिमुख प्रशासनाची अपेक्षा व्यक्त होत आहे। श्रीराम प्रतिष्ठानच्या कवी संमेलनातून शब्दांचा भव्य महोत्सव, 114 कवींनी दिली साहित्यिक पर्वणी। परभणी तालुक्यातील सेलू येथील सॅनरो नॉलेज सिटी येथे साहित्य, कला व संस्कृतीच्या संवर्धनासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या श्रीराम प्रतिष्ठान सेलू यांच्या वतीने आयोजित भव्य कवी संमेलन अत्यंत उत्साहात व साहित्यिक वातावरणात पार पडले। दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी आयोजित या कवी संमेलनात राज्याच्या विविध भागातून तब्बल 114 कवींनी सहभाग नोंदवत शब्दांचा अविस्मरणीय महोत्सव साजरा केला। रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांच्या कडकडाट कवितांना भरभरून दाद दिली। हे कवी संमेलन श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून साकारले असून साहित्यिक अभिव्यक्तीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे, नवोदित कवींना प्रोत्साहन देणे व समाज प्रबोधन साधणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता। या कवी संमेलनास अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय रोडगे, सचिव डॉक्टर सविता रोडगे, मान्य श्री सूरज गुंजाळ, IPS अप्पर पोलीस अधीक्षक परभणी, डॉक्टर रामराव रोडगे, सौ निशा विस्पुते, सौ सिंधुताई दैफळे, सौ जयश्री सोनेकर, श्री सर्जेराव लहाणे, श्री शरद ठाकूर, श्री सुरेश हिवाळे, श्री अशोक फाटक, श्री योगेश ढवारे, डॉक्टर अपूर्वा रोडगे, डॉक्टर आदित्य रोडगे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। कवी संमेलनात प्रेम, सामाजिक वास्तव, ग्रामीण जीवन, शेतकरी प्रश्न, स्त्री सशक्तीकरण, देशभक्ती, मानवी संवेदना व सांस्कृतिक मूल्य या विषयांवरील अध्ययन, आशयघन कविता सादर करण्यात आल्या।
नवोदित आणि ज्येष्ठ कवींनी सादर केलेल्या कवितांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले होते. अनेक कवितांवर रसिकांनी उभे राहून टाळ्यांचा कडकडाट केला, तर काही कवितांनी भावनिक वातावरण निर्माण केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या डॉक्टर संजय रोडगे यांनी अध्यक्षीय समारोपात साहित्याचे सामाजिक महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, साहित्य हे समाजाचे प्रतिबिंब असते. कवी हा समाजाचा जागता पहारेकरी असून त्याच्या शब्दातून समाज जागृत होत असतो. आजच्या धावपळीच्या युगात मानवी मूल्य जपण्याचे कार्य साहित्यच करू शकते. ग्रामीण भागातील साहित्यिक प्रतिभेला योग्य व्यासपीठ मिळावे, नवोदित कवींना प्रोत्साहन मिळावे आणि संस्कृतीची वीण अधिक घट्ट व्हावी, हाच श्रीराम प्रतिष्ठानच्या साहित्यिक उपक्रमांचा उद्देश आहे. 114 कवींनी एकत्र येऊन जो शब्दांचा उत्सव साजरा केला, तो निश्चितच सेलूच्या साहित्यिक इतिहासात मैलाचा दगड ठरेल. यावेळी त्यांनी सहभागी सर्व कवी, मान्यवर, पाहुणे, रसिक, प्रेक्षक तसेच आयोजन समितीतील सर्व सदस्यांचे मनपूर्वक आभार मानले. भविष्यातही अशाच दर्जेदार साहित्यिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक श्री भरतकुमार लाड, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्राध्यापक महादेव साबळे, प्राचार्य प्राध्यापक अशोक बोडके, सौ प्रगती क्षीरसागर, डॉक्टर मीनाक्षी रत्न पारखी, प्राध्यापक कैलास ताटे, श्रीकृष्णा सापनर, प्राध्यापक गजानन जाधव, प्राध्यापक हरिभाऊ कांबळे, प्राध्यापक अर्जुन गरुड, श्री रवी रोडगे, गणेश येवले तसेच श्रीराम प्रतिष्ठानचे सर्व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. श्रीराम प्रतिष्ठानच्या या कवी संमेलनामुळे सेलू शहरात साहित्यिक वातावरण निर्माण झाले असून साहित्य, कला व संस्कृती क्षेत्रात एक सकारात्मक ऊर्जा निर्माण झाल्याची भावना रसिकांमधून व्यक्त होत आहे. जे आजचे आयोजक आहे लाड सरांचे मी खूप आभार मानते की त्यांनी डॉक्टर साहेबांसारख्या व्यक्तिमत्वाशी आमची ओळख करून दिली. डॉक्टर साहेबांची माझी पहिली भेट पुण्याला झाली होती. प्री प्रायमरी स्कूलचं जे नियोजन करायचं होतं त्या निमित्ताने डॉक्टर साहेब आले. फक्त 15 मिनिटं डॉक्टर साहेबांचा सहवास मला लाभला, पण त्याच्यातून मला असं जाणवलं की क्षणभरचा तुमचा सहवास कस्तुरी सुगंध देऊन गेलेला, त्या सुगंधाने सारा आसमंत दरवळला. नव्या क्षितिजाची नक्षी कोरायची होती त्याच्यावर, पण वाफेच्या ढगासारखा तो क्षणात विरघळला. तर बहुआयामी, बहुचर्चित, बहुश्रुत असे किती संबोधन डॉक्टर साहेबांना लावले तरी ते कमीच पडणार आहे. तर असं व्यक्तिमत्व म्हणजे आदरणीय डॉक्टर साहेब आणि त्यांचं हे संकुल. कवी संमेलनाचं नियोजन जवळजवळ 15 दिवसापासून सुरू होतं आणि आज आपण सगळे इथे भेटलोय. निशा विस्पुते माझं नाव आहे, आपण सर्वांना माहिती आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे, पण चेहऱ्याच्या माध्यमातून मी कोणाच्या संपर्कात नाही. म्हणतात की डॉक्टर पेशाला ज्ञानाची गरज भासते, पण नेत्यांना मात्र मनाचा शोध घ्यावा लागतो आणि डॉक्टर साहेबांनी तो मनाचा शोध घेतलेला आहे. डॉक्टर साहेबांचा स्टेथोस्कोप हा लोकांच्या छातीपर्यंत जाऊन पोहोचतो. डॉक्टर साहेबांचा स्टेथोस्कोप हा लोकांच्या छातीपर्यंत जाऊन पोहोचतो, परंतु नेता मात्र लोकांच्या काळजात कायमस्वरूपी घर करून राहतो. रोग माहीत झाला की डॉक्टरांचं कर्तव्य संपतं, पण नेताला मात्र संपूर्ण माणूस समजून घ्यावा लागतो. आणि डॉक्टर साहेबांनी स्टेथोस्कोप आणि खुर्ची यांचा समन्वय साधून शब्द, वेळ, तत्परता, नजर, कौशल्य, ज्ञान आणि सातत्य याची सप्तपदी साधून एवढं मोठं संकुल निर्माण केलेलं आहे. मला खूप बोलायचं आहे, घरी खूप विचार केलेला होता, मला तिथं गेलं हे बोलायचं ते बोलायचं, मी इतका वेळ बोलणार, पण आता एवढा जनसमुदाय आहे म्हणून मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. फक्त शेवटचं एवढंच म्हणून इच्छिते की हमारे सीने में ना सही तुम्हारे सीने में ही सही, हमारे सीने में ना सही तुम्हारे सीने में ही सही, हो कहीं भी आग लेकिन आग जलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना डॉक्टर साहब का मकसद नहीं. इनकी कोशिश ये है कि ये चिंगारी हमेशा जलनी चाहिए, ये चिंगारी हमेशा जलनी चाहिए. याद करो बयो, याद करो, जेव्हा तुला पहिल्यांदाच पाळी आली तेव्हा तू किती घाबरली होतीस. आईच्या कुशीत शिरून अगदी ओक्साबोक्षी रडली होतीस आणि आईचा स्पर्श होता, तुझी कळी उमलली होती. पण आता या सोशल मीडियामुळे खूप मोठी क्रांती झाली ग.
ती चिमुरडी यौवनात पदार्पण केल्यानंतर तुझ्या कुशीत नाही शिरली तर ती तुला म्हणाली, मग मला पिरियड्स आले, मी मेडिकल मधून सॅनिटरी पॅडही आणले, मग आय एम मॅच्युअर्ड नाऊ. मी धुळेकर संघटनेतर्फे पंचशील वसतिगृहातील विद्यार्थ्यांना हिवाळी वस्तूंचे वाटप. साक्री रोड येथील रासू गवई पंचशील वसतिगृहामध्ये धुळे जिल्ह्यातील ग्रामीण व विशेषतः आदिवासी दुर्गम भागातील विद्यार्थी वास्तव्यास आहेत. यावर्षी कडाक्याच्या थंडीमुळे विद्यार्थ्यांना हिवाळी वस्तूंची आवश्यकता असल्याची माहिती मिळाल्यानंतर मी धुळेकर संघटनेतर्फे सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना हिवाळी वस्तूंचे वाटप करण्यात आले. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना कानटोपी, व्हॅसलीन, तेलाच्या बाटल्या, साबण, बिस्किटांचे पुडे, चॉकलेट, फरसाण, मिठाई पॅकेट तसेच शैक्षणिक साहित्य देण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे होते, तर सचिव सचिन बागुल हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी सचिन बागुल यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन व यशस्वी शिक्षण पद्धतीबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात मनोज गर्दे यांनी मी धुळेकर संघटनेच्या विविध सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आदर्श जीवन व उज्ज्वल करिअर कसे घडवावे याबाबत विद्यार्थ्यांना प्रेरक मार्गदर्शन केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी प्रार्थना व देशभक्तीपर गीत सादर केले. वसतिगृह प्रशासनातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मी धुळेकर संघटनेचे अध्यक्ष निरंजन मतवाल, छोटू पोद्दार, दिनेश वाघ, आफ्रिदी शेख, फरदीन शेख यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसतिगृहाचे लिपिक सुनील जाधव यांनी केले, तर आभार प्रदर्शन अधीक्षक संजय सरदार यांनी मानले.